मराठी साहित्याचा पेपर नेमका असतो कसा? तर बऱ्याच वेळेला तो लेंदी असतो, मोठा असतो, खूप लिहायचं असतं, अवघड जातो असं बरंच काही म्हटलं जातं. परंतु काय वास्तविकता आहे? है ना? नेमकं असतं काय त्याच्यामध्ये? किंवा जे बोललं जातं ते खरं आहे का खोटं आहे? या सगळ्याची जेव्हा आपण शहानिशा करतो तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला PYQमधून मिळतं. तसंच हा 2025चा पेपर आहे मराठी साहित्याचा. मग बघूया जे काही प्रश्न पडतात, जे काही येतात त्याचं उत्तर याच्यामधून काय मिळतं. मग सुरुवात करण्या अगोदर, विश्लेषण करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि मग आपल्याला करायचे 2025च्या मराठी साहित्याच्या पेपर 1चं विश्लेषण. पेपर 2चं आपण अगोदरच विश्लेषण केलेलं आहे. आता तुम्ही म्हणसाल की सर पेपर 1चं अगोदर करायला पाहिजे होतं पेपर 2चं. थोडंसं है ना चेंज, दरवर्षी आपण पेपर 1 करतो अगोदर, आता पेपर 2. काय प्रॉब्लेम आहे ना? काहीच नाही ना, नसेलच तुम्हाला. तर आता पेपर 1बद्दल जर विश्लेषण करायचं झालं तर बाकीची सूचना तुम्हाला माहीत असेल की हा किती मार्काचा पेपर आहे ना, त्याच्यानंतर तो कशा प्रकारे सोडवायचा आहे, कोणकोणते प्रश्न अनिवार्य आहेत हे तुम्हाला माहीत असेलच ना, असायलाच हवं. जर नसेल तर तुम्ही मागील 2024-23 पहा, त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे. इथं आपला थोडासा वेळ कमी करण्यासाठी आपण डायरेक्ट थेट प्रश्नावर जाऊया आणि मग जे काही मूलभूत प्रश्न आहे त्याचा आढावा घेत या वर्षीचा पेपरचं पण विश्लेषण करायचा प्रयत्न करूया. तर सेक्शन ए आणि बी असं बी माहिती आहे तुम्हाला, 2 सेक्शनमध्ये 4-4 प्रश्न असतात मुख्य आणि त्याच्यातले काही प्रश्न सोडवायचे असतात. ते किती कोणते हे तुम्हाला अगोदरच माहीत असायला हवं. नसेल तर ते घ्या अगोदर माहिती, ते ऑलरेडी आहे. ओके, तर सेक्शन एमध्ये पहिला प्रश्न आहे पहा, पुढील प्रश्नाची उत्तरे सुमारे 150 शब्दामध्ये लिहा. तर पेपर 2चं विश्लेषण करताना तुम्हाला म्हटलं होतं की तुमचा अक्षर सुटसुटीत 2 ओळीमध्ये 2 शब्दामध्ये अंतर असलं पाहिजे, ज्याच्यामुळे 2 पेजेस व्यवस्थित भरल्यासारखे दिसले पाहिजेत. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार विशेषतः सटीकपणा असा, उत्तरामध्ये जे विचारलं ते सांगितलेलं अधिक चांगलं असतं, त्याच्यामुळे मार्क अधिक मिळतात. ओके, तर आता हा पहिला प्रश्न 150 शब्दामध्ये लिहायचे आहेत. हे सगळे प्रश्न अनिवार्य आहेत. पहिल्या प्रश्नामधले जे 5चे आहे ते. ठीक आहे, तर कसे आहेत बघूया. पहिला प्रश्न पहा, भाषा ही ध्वनिरूप चिन्ह व्यवस्था असते या विधानाची सार्थकता पटवून द्या. काही अवघड आहे का? काहीच नाही. बऱ्याच वेळा आपल्या याच अनोखी लाईफमध्ये तो व्हिडिओसुद्धा आहे, भाषा एक चिन्ह व्यवस्था वगैरे म्हणून असं काही, किंवा संकेत व्यवस्था असा काहीतरी प्रश्न म्हणजे आहे टायटल त्याचं, तर तुम्ही पाहू शकता. म्हणजे हा म्हणू शकता की पहिल्यापासून निर्धारित आहे की हे अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो म्हणून. काय अवघड आहे का? बिलकुल पण अवघड नाही. थोडक्यात जर विचार करायचा झाला तर भाषा ही ध्वनिरूप चिन्ह व्यवस्था कशी आहे असं जर तुम्ही जर म्हटलात, आता मी बोलते हे तुम्हाला कसं कळतंय? ध्वनीमुळंच कळते ना. म्हणजे मी बोलतोय तुम्हाला हे कसं कळतंय? मी बोलतोय म्हणून कळतंय. बोलतोय म्हणजे काय? तोंडातून ध्वनी येतात, ध्वनी तुमच्या पुस्तकावर पोहोचतात, म्हणजे तुम्हाला काहीतरी आशय समजतो. म्हणजे त्या ध्वनीतून तुमच्या पुस्तकावर काहीतरी आशय समजतो आहे ना, म्हणजे त्याला एक चिन्ह म्हटलं जातं. आता हे कसं, म्हणजे त्याच्यात बरीच प्रोसेस आहे, परंतु सिम्प्लिफिकेशनसाठी काय की मी तोंडातून तुमच्या पुस्तकावर बोलतोय तर हे ध्वनीच्या रूपानं पोचते, म्हणजे माझी भाषा पोचते. तर भाषा ही ध्वनिरूप चिन्ह व्यवस्था आहे, हेच तुम्हाला पटवून द्यायचे आहे ना. ध्वनी नसते तर भाषा असती का, असा बी प्रश्न आहे. तर असे भरपूर प्रश्न असतात पहा त्याच्यामध्ये. थोडीशी संकल्पना आहे तेवढी समजली की बस, तुम्हाला किती मग ती किती का प्रश्नाला किती किंवा मार्काला कसं काय विचारणार तुम्हाला लिहिता येतो. तर हा एकदम सोपा आहे. ओके, फक्त लिहिण्याची टॅक्ट असली पाहिजे, कला असली पाहिजे. दुसरा पहा, शब्दशक्तीची संकल्पना स्पष्ट करा. बऱ्याच वेळा हा जो प्रश्न आहे, प्रत्येक वर्षी असा एक प्रश्न येतो की काहीतरी वेगळाच वाटतो, तसा हा प्रश्न आहे शब्दशक्ती. परंतु तुम्ही असं बऱ्याच वेळा लक्षात ठेवा की जो प्रश्न आला आहे त्याला तोडून पाहायचा, म्हणजे त्या शब्दाला जो विशेष शब्द आहे त्याला तोडून जरी पाहिला तर तुम्हाला उत्तर मिळतं. हे ना, इथे शब्द आणि शक्ती काय असतं, शब्दशक्ती काय असतं, मग कवितेच्या उदाहरणात तुम्ही समजून सांगा है ना, किंवा एखादं वाक्य म्हणा, एखादं कादंबरी म्हणा, किंवा काहीतरी असं तुम्ही समजून सांगा की कितीतरी असे शब्द आहेत पहा की ज्याच्यामुळं तुम्ही मराठीमध्ये एक वेगळं भान म्हणा किंवा एक वेगळं रूपांतर म्हणा. आता जसं की ग्रेसनच्याच कविता घ्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द तुम्हाला सापडतात, शब्दशक्ती. ठीक आहे, तर अशा वेगवेगळ्या उदाहरणात तुम्ही सांगू शकता की ही संकल्पना काय आहे नेमकं. आता इथं दुसरा शब्दचा अर्थ घ्या, शब्दाची शक्ती. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्याचा भावार्थ घ्या की त्या शब्दातून येणारा जो अर्थ आहे ती. अशा कितीतरी गोष्टी तुम्ही समजून सांगू शकता. आता पुस्तकी भाषेत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हुडकात बसावं लागेल, कारण असे बरेच काही क्वेश्चन येऊ शकतात. एखादा येतोच पहा की ज्याच्यामध्ये काहीतरी अतरंगीपणा असतो, काहीतरी वेगळा भाग असतो, जे ऐकलेलं कधी नसतं, किंवा असं असतं की कधीतरी कॉम्बिनेशनमध्ये असतं. त्यावेळी घाबरायचं नाही आहे आणि त्यालाच प्रश्न करायचं
प्रश्नालाच प्रश्न करायचं, तुम्हाला उत्तर मिळतं. काय आहे शब्दशक्ती, का असते नेमकं, काही वेगळी थोडीच गोष्ट आहे याच्यात. ठीक. त्याच्यानंतर पहा तिसरी प्रश्न, प्रमाण भाषा म्हणजे काय ते सांगून प्रमाण भाषेचे महत्त्व विशद करा. आता हे तर म्हणू शकता की किती सोपा प्रश्न आहे. पहा म्हणजे टॅक्ट काय म्हणजे मराठी या साहित्यामध्ये, की तुम्हाला कमी वेळामध्ये एकदम सटीक लिहिता आलं पाहिजे. त्याने आता या प्रश्नाला किती मार्क देऊ शकतात, तर तुम्ही 8 ते 9 पुस्तक कसंही जाऊ शकता 10 पैकी. कारण काय विचारले, प्रमाण भाषा म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व, 7-8 महत्त्व सांगा. प्रमाण भाषा म्हणजे काय, इंट्रोडक्शन कन्क्लुजन करा. कोण मार्क कमी देईल तुम्हाला? पॉसिबल आहे का की याला मार्क कमी द्यायचा, असं आहे का? नाही ना. म्हणजे असे काही मुद्दामून प्रश्न असतात पहा ज्याच्यामध्ये तुम्हाला अधिक मार्क मिळतात. आता त्याचा पुढचाच प्रश्न पहा, प्रयोग म्हणजे काय ते सांगून कर्मणी प्रयोगाचा परिचय करून द्या. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 8 ते 9 मार्कापुस्तक जाऊ शकता. कारण काय, याच्यात त्यांना मार्क कमी करण्यासाठी मोभाच नाही आहे. कारण काय, प्रयोगाची एक व्याख्या आहे, त्याचे उदाहरण आहेत, कर्मणी प्रयोग म्हणजे काय हे सांगायचे, बस. का असतं त्याच्यामध्ये आणखी? हां, आता उदाहरणार्थ शब्दशक्तीबद्दल तुमचे मार्क कमी करतील कारण तुमचं इकडचं तिकडचं होऊ शकतं. दोन्ही रूपचिन्ह व्यवस्था याच्यामध्ये मार्क कमी करतात, परंतु दुसऱ्या त्या C आणि D मध्ये कमी करायला वावच नाही. मग इथं काय आहे की आपण अभ्यास नेमका करतो कसा, आणि ते कमी वेळामध्ये सटीक शब्द करतो ना. जे विचारलं जसं आहे तसं लिहायचं आहे तुम्हाला. काहीच नाही, पूर्वनिर्धारित सगळे प्रश्न आहेत की असे प्रश्न येऊ शकतात. हे पॉसिबिलिटी अधिकच असते की हे येतातच म्हणून. ठीक आहे. तर हा बी पहा प्रश्न ना, प्रयोग म्हणजे काय ते सांगून परिचय करून द्या. बिलकुल म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हे तर म्हणतो की 2 घंटे जर तुम्ही अभ्यास केला प्रयोगाचा तर 10चा येऊ, 15चा येऊ, 20 मार्काचा येऊ, तो निघूनच जातो, प्रश्नच नव्हतो. कारण इतकी संकल्पना छोट्या आहेत त्याच्यामध्ये. एकदा समजलं की विषय क्लोज. कारण इथं PY म्हणजे आपण म्हणतो ना की ते MCQ नाही आहेत की एक गोष्टी समजून घ्यायला काय आहे कसं आहे त्याच्यामध्ये, आपल्याला लिहायचं आहे फक्त, म्हणून सोपं आहे ते. त्याच्यानंतर पहा, लोकनाट्याच्या परंपरेत दंडार या लोकनाट्याचे वेगळेपण विशद करा. ठीक आहे. आता पहिल्या सुरुवात सपोज की तुम्हाला लोकनाट्यामध्ये दंडार येत नाही आहे, माहिती आहे तुम्हाला येत नाही, काही माहीत नाही. आता याच्यातमध्ये मार्क कसे गेन करायचे, पहिल्या सुरू तुम्ही लोकनाट्य म्हणजे काय, लोकनाट्याचा भाग थोडासा सांगा आणि दंडार सांगायचा प्रयत्न करा. जिथं तुम्हाला 6 ते 7 मार्क मिळणार आहे तिथं 3 तर मार्क मिळावे, 4 तर 3 मिळावे, अशा प्रयत्न करा त्याच्यामध्ये. आता दंडार काय आहे, हा एक लोकनाट्याचा प्रकार आहे. ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना कळतंच की दंडार कोणता आहे, काय आहे त्याच्यामध्ये. ॲटलिस्ट नावाहून तरी लक्षात आलं पाहिजे की हां ह्याच्यामध्ये, कारण जे लोकनाट्याचे प्रकार आहेत पण ते ॲटलिस्ट त्याचं मिनिंग काय एवढं तरी लक्षात आलं तर तो आपण होतोच. आणि हे मी शिकवताना सांगतच की दंडार काय वगैरे सगळ्या गोष्टी छोट्या सांगितल्या जातात. ठीक आहे. तर पहिला जर भाग सांगा ABCDD हे जे पहिला प्रश्न आहेत आहे ना, 150 शब्दामध्ये जास्तीत जास्त मला मार्क देण्यासारखे प्रश्न आहेत ते आहे ना, जास्तीत जास्त गुण देऊ शकतात. एकदम सोपा हा पहिला. त्याच्यानंतर पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. दुसरा, भाषेचे लक्षण. आता याच्यापेक्षा काय असतं बरं, कितीदा तरी शिकवताना सांगतो किंवा तुम्ही आपल्या यूट्यूबवर जाऊन पहा, त्याच्यामध्ये कितीतरी माहिती आहे भाषेचे लक्षणे. मुख्य तर 7 लक्षणे आहेत. गेल्या वर्षी बी ते हॉकेट प्रणालीत हा भाग विचारला होता है ना. लक्षणे बघा तुम्ही, आलटून पालटून कितीदा प्रश्न आला आहे. शब्द लक्षणे म्हणतात, हॉकेट प्रणाली विचार सांगा म्हणतात, काही ना काही त्यांनी त्याच्यावरच येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा 20 मार्काला प्रश्न आहे. फक्त याच्यामध्ये आता तुमची स्किल, तुमचे उदाहरणं खूप महत्त्वाचे ठरतात. एकदम सोपा हा प्रश्न आहे, एकदम सोपा. परंतु तुम्ही जास्तीत जास्त मार्क कसे घेणार, तुमच्या स्किलवर डिपेंड करतं. तुम्ही लिहिता कसं, तुम्ही कोणकोणते उदाहरण देता. कारण तुम्ही याच्यात जर पाहिलात तर तुम्हाला कमी बी मार्क मिळू शकतात, जास्त बी मार्क मिळू शकतात. म्हणजे 50% तर मिळणारच झाले. म्हणजे आता 20 पैकी 10 तर मिळणार, कारण तुम्ही लक्षणे तुम्हाला माहीत असतात. परंतु 15, 16, 17 कसं घेणार हे तुमच्या स्किलवर डिपेंड करतं. हे पूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे, कुठल्या शिक्षकावर वगैरे डिपेंड नाही आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मराठीतील विविध बोली कोणत्या ते सांगून बोलीचे सामाजिक आणि वाङ्मयीन महत्त्व विशद करा. आता हे आपण अभ्यास करताना बोलीचे महत्त्व पाहतोच त्याच्यामध्ये, आणि नॉर्मली पण तुम्हाला लक्षात आले पाहिजे की बोलीचं महत्त्व काय आहे, सामाजिकदृष्ट्या वाङ्मयीनदृष्ट्या काय महत्त्व आहे. जो अभ्यास करतो त्याला सहज कळतं किती हा सोपा टॉपिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की प्रश्न, मराठी लोकगीतामधून, लोकगीत हा शब्द आहे, लोकगीतामधून प्रगट होणाऱ्या स्त्री मनाच्या भावविश्वाचे चित्रण करा. स्त्रीमन. आता लोकगीताचा जेव्हा मी तुम्हाला शिकवतो किंवा हे लोकगीत टॉपिक जर तुम्ही काढला असाल म्हणजे आपल्याच प्लेलिस्टमधला या यूट्यूबवरल्याच, तिथं तुम्हाला सापडतं की लोकगीतामध्ये जे प्राधान्य आहे, जे प्रामुख्य आहे किंवा जे विशेष आहे ते स्त्रीच आहे. मग ते जात्यावरच्या ओव्या असतील म्हणा, किंवा तुम्ही अभंग म्हणू शकता, किंवा त्यांच्या रोजच्या जीवनातील कामं म्हणा, सणवाराच्या दृष्टिकोनातून कामं म्हणा आहे ना. आता या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं भावविश्वच आहे ना.
सणवारा म्हणा, दिवाळी, दसरा जे काही आहेत किंवा जे काही आपण म्हणतो घरातले कामं, शेतातली कामं म्हणा किंवा त्यांचे जे दुःख वगैरे आहे ते सगळे तुम्हाला त्या लोकगीतामध्ये सापडतात. तर तेच सांगितलंय, उदाहरणं देऊन तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट करायचे. काय अवघड आहे बरं याच्यामध्ये? 1% तरी अवघड आहे का? बिलकुल पण नाही. पहा, तुम्हाला सगळं थाळीमध्येच दिलेलं आहे की हे सगळंच आहे, फक्त तुम्हाला लिहून यायचे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, लोकरंगभूमीची संकेत व्यवस्था साधार स्पष्ट करा. आता बऱ्याच वेळा हा शब्द संकेत व्यवस्था काय असते है ना, असंच तुम्हाला वाटतं की हा खूप अवघड काहीतरी आहे याच्यामध्ये. लोकरंगभूमी काय आहे हा प्रश्न करा ना. कशामधला हा म्हणजे हा प्रश्न आहे ए सेक्शनमधला. एक लोकरंगभूमी कुठं वापरलं जातं? लोकनाट्यामध्ये हा शब्द वापरला जातो. आणि मी शिकवताना सुरुवातीला तिथं लोकरंगभूमी आणि नाटकामध्ये काय फरक असतो हे बी सांगितलेलं आहे लोकनाट्यामध्ये. ठीक आहे. तर ही संकेत व्यवस्था, ही शब्दाला तुम्ही बऱ्याच वेळा असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे. संकेत व्यवस्था म्हणजे ती कशी आली, काय काय आहे त्याच्यामध्ये, कसं कसं सादर केलं जातं, नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न असतो, त्याच्यात काय भावविश्व असतं, हे सगळं सांगायचे तुम्हाला त्याच्यामध्ये. फक्त एक शब्दामुळे अडकून बसत जाऊ नका त्याच्यात. पुढचं पहा, डेल हायमिस यांची संदेशवहन क्षमता, कम्युनिकेशन कॉम्पिटन्स याचे स्वरूप स्पष्ट करा. ओके, आता तुम्हाला डेल हायमिस हा माहीत नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्या. परंतु ही संवेदन वहन क्षमता है ना, संवेदन वहनात्मक क्षमता हे जे आहे ना, ते सरळ सरळ तुम्हाला स्पष्ट करून सांगता येतं. बऱ्याच वेळा आता 1-2 वर्षाखाली त्यांनी असं म्हटलं की हॉकेट प्रणालीत विचार सांगा असं म्हटलं होतं. त्याच्या हॉकेट प्रणालीत भाषेची लक्षणे सांगा असं म्हटलं होतं. तो काहीच नव्हतं, जो आपण अभ्यास करत होतो तोच भाग होता. फक्त चार्ल्स हॉकेटचं नाव घेतलं की हादरले लगेच मुलं. तसं करायची गरजच नाही. आता इथं डेल हायमिस आहे, काय करायचं त्याला? आपल्याला ही जर संकल्पना माहीत असेल तर तुम्ही उत्तर लिहू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, माहीत असलं पाहिजे त्याच्यामध्ये. कारण ज्या ज्या संकल्पना आहेत त्या अभ्यास करत असताना एक लेवलच्या बाहेर तर जाणार नाहीत. संदेशन काय, त्याची वहनात्मक गोष्ट काय. हां, असं म्हणू शकता की आपल्याला जे ॲक्युरेट आन्सर लिहायचे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो की बाबा जे मुख्य त्यांनीच म्हटलेल्या गोष्टी आहेत त्याच्यात लिहायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, मे बी तुम्हाला ते माहीत नसल्यामुळं. आणि हा वेगळा आहे प्रश्न, मानेन मी की हा वेगळा प्रश्न आहे त्याच्यामध्ये, की हा म्हणजे आपण जे पाहतो त्याच्यापेक्षा वेगळ्या पुस्तकातून कुठून तर त्यांनी घेतलेला आहे. पण ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे. पुढचं पहा, विभक्तीचे प्रकार सांगून द्वितीय आणि चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यासह विवरण करा. याच्यात तर काहीच अडचण नाही, कारण हा येतोच. विभक्ती द्वितीय चतुर्थ्या सांगा, त्याचे कर्मकार सांगा, किंवा ती इतर पण येतो, ते षष्टीबद्दल सांगा है ना, किंवा काय द्वितीय चतुर्थ्या मानून अशा प्रकारचं असतं त्याच्यामध्ये प्रश्न येतात. हे काय अवघड नाही, फक्त हा तिसऱ्या प्रश्नामधला बी जर सोडला तर हा पण सोपा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. चौथा प्रश्न आहे, अभ्यस्त शब्द म्हणजे काय ते सांगून अभ्यस्त शब्दाच्या प्रकारचा परामर्श घ्या. हा थोडासा तुम्ही म्हणू शकता की जरा डेप्थ गेलेला प्रश्न आहे. आपण तर अभ्यस्त शब्द म्हणजे काय हे पाहतो, परंतु हा 20 मार्काला विचारलेला प्रश्न आहे, म्हणजे हा थोडासा डेप्थ गेलेला आहे. ठीक आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेच उदाहरणं माहीत असली पाहिजेत, बरेच. कारण मी बी शिकवताना की हा अभ्यास जो शब्द आहे फक्त सांगतो की अभ्यास म्हणजे काय असतं है ना, आणि त्याच्यामध्ये उदाहरण देऊन सांगतो. किंवा बोलीमध्ये तर तुम्ही पाहिलं असाल है ना, बोली हा सेपरेट टॉपिक आहे, त्याच्यामध्ये अभ्यास शब्द येतात, त्याचा अर्थ काय एवढं मी सांगतो. याच्यामध्ये मी डीप नाही गेलं, कारण ते आतापासून नाहीच विचारलं होतं, परंतु यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर इथून पुढे आपण पाहू शकतो. परंतु असं येतात पा प्रश्न है ना. आता हा अभ्यास शब्द, डेल हायम्स आणि वरचा शब्दशक्ती, हे 3 प्रश्न वेगळे आहेत आपण म्हणू शकता, म्हणजे हा थोडासा डिफिकल्ट वाटतो. त्याच्यानंतर डांगी ही मराठीची बोली की गुजरातची बोली या संदर्भात आलेल्या वादाची साधारण मीमांसा करा. काही प्रॉब्लेम नाही, माहीतच असतं की डांगी ही मराठीची का गुजरातची, याच्याबद्दल वाद असतो आणि शिकवताना मी तो सांगतोच काय आहे, कोणकोणते मुद्दे आहेत, कशा प्रकारचा तो भाग असतो म्हणून. ठीक आहे, आणि तुम्ही बी अभ्यास करताना डांगी असेल, अहिराणी असेल, वराडी असेल, त्याचा वाद, त्याचे स्वरूप, त्याचे वैशिष्ट्य हे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यानंतर पहा, यादवकालीन मराठी भाषेचे वैशिष्ट्य शोधारण विषद करा, म्हणजे 13व्या शतकाच्या भाषेचे वैशिष्ट्य सांगा. काही वेगळं ऐकायचं, काही पण वेगळं नाही आहे. ओके, तर मुख्यतः आपण जर या पहिल्या पेपरमध्ये थोडक्यात म्हटलात तर गेल्या वर्षीपेक्षा, कारण गेल्या वर्षी खूपच सोपा होता, थोडासा 1% म्हणू शकता किंवा थोडासा 1 पायरी वर जाणारा. कारण हे 3 जर प्रश्न पाहिला तर अभ्यास शब्द, डेल हायम्स आणि शब्दशक्ती, हे जर 3 जर सोडलात तर बाकी जशाच तसं आहे. परंतु हे जे भाग आहे ना ऑप्शनमध्ये येत असल्यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं की मग सोडवावं कोणता. ठीक आहे, तर हा एक थोडासा अवघड वाटणार आहे, परंतु तुम्ही म्हणू शकता की नॉर्मलायझेशनच आहे, असं काहीच नाही की खूपच वेगळं विचारलं आहे किंवा आवाक्याच्या बाहेर. एकदम सोपं आहे मित्रांनो. पेपर 1 पेपरचं स्वरूप काय माहिती आहे का, त्याला काही विशेष करायची गरज नाही. कारण विशेष करत बसलात
म्हणजे 4 पुस्तकं इतर पुस्तकं हाताळत बसला तर तुमच्या हाती काहीच लागत नाही. जे करायचे, जे सटीक आहे ते करून त्याचा वारंवारच अभ्यास करायचे, वारंवार सराव करायचे आणि सटीकपणे लिहायचा प्रयत्न करायचा. हाच मुद्दा आहे त्याच्यात. कारण आपल्याला पूर्वनिर्धारित माहीत आहे काय येऊ शकतं. आता याच्यामध्ये या 4ही प्रश्नामध्ये तुम्ही म्हणू शकता की 3 जर प्रश्न सोडलात तर आपण 90% हे इथं गृहीत धरू शकतो की पूर्वनिर्धारित होतं की हे असं येऊ शकतं आणि तेच आलेलं आहे. ओके, तर हे 4 प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा आहे सेक्शन बी. सेक्शन बीमध्ये 5वा प्रश्न काय आहे? पुढील प्रश्नाची उत्तरे 150 शब्दामध्ये लिहा. ठीक आहे. आता 150 शब्दामध्ये तुम्हाला म्हटलं की 2 पेजेस आले पाहिजेत. आता पुढचे जे प्रश्न असतात ना, 15 मार्काचा जर प्रश्न असला तर 3 पेजेस लिहायचा प्रयत्न करा. 20 मार्काचा प्रश्न असेल तर 4 पेजेस लिहायचा प्रयत्न करा, सुटसुटीत. ठीक आहे, ते सगळं तुम्हाला जमलं पाहिजे वेळामध्ये, आहे ना. 10 मार्काचा प्रश्न 7 ते 8 मिनिटामध्ये, 15 मार्काचा प्रश्न 12 मिनिटामध्ये, आहे ना. 20 मार्काचा प्रश्न जास्तीत जास्त 15 मिनिटामध्ये. हे तुम्हाला गणित माहीत असलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि ते लिहिताना तुमच्या ह्याच्यामध्ये दिसलं पण पाहिजे की एवढ्या वेळात मी लिहितो. त्याला तर आपण शैली म्हणतो, कला म्हणतो. 5वा प्रश्न. ठीक आहे. श्री गोविंद प्रभूच्या चरित्राच्या आधारे माहीम भटांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य साधारल्या. काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, आहे ना. गोविंद प्रभूचं चरित्र याचे थोडेसे उदाहरण किंवा जरी नाही माहीत असलं तर माहीम भटाची लेखनशैली नेमकी कशी आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. थोडासा डिफिकल्ट वाटू शकतो, परंतु ज्यांनी अभ्यास केला, व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे, त्याला काहीच अवघड नाही. पुढचा मोरोपंताच्या श्लोक एकावलीचे वेगळेपण सांगा. हे पण त्या पंडित भागामध्ये जेव्हा आपण करतो तिथं हा मोरोपंताची श्लोक एकावली काय आहे हे सांगितलं जातं. किंवा तुम्ही विशेषपणे मोरोपंताचे बरेच काही गोष्टी सांगून श्लोक एकावली काय काय हे सगळी सांगू शकता. हा प्रश्न थोडासा डेप्थ जातात पहिले दोन्ही पण प्रश्न. ठीक आहे. कारण पंडितांच्या ज्या गोष्टी आहेत, अनेक पंडित आहेत, त्याच्यात कोणकोणतं करा हा विभाग येतो. पुढचा प्रश्न पहा की सी. आधुनिकतावाद म्हणजे काय ते सांगून साहित्याचा त्याचा अनुबंध स्पष्ट करा. हा 3 वादापैकी एक वाद आहे, है ना. म्हणजे वास्तववाद, आधुनिकतावाद. याच्यामध्ये हा आधुनिकता जो वाद आहे, ठीक आहे, तो कधीतरी येणारा प्रश्न आहे, परंतु या वर्षी आला म्हणून म्हणू शकतो की हा आधुनिकतावाद. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही खालच्या गोष्टीचा अभ्यास, कथा, कादंबरी, नाटक वगैरे करता तिथं तुम्हाला आधुनिकतावाद असा बी समजून जातो की काय आहे त्याच्यामध्ये. ठीक. आणि असं बी तुम्ही विचार करू शकता आधुनिकता काय शब्द असतो आणि आधुनिकतेमध्ये कोणत्या कविता किंवा काय येऊ शकतं. हे पण सहज ज्यांनी अभ्यास केला त्याला सहज समजतं. पहा, ज्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, म्हणजे एकदा तरी त्यांनी सिलेबस कंप्लीट केलेला आहे, त्याला कुठं ना कुठं सांधा जोडतो की आधुनिकतावादाचा कसं उत्तर लिहायचं आहे. आणि हे विशेष आहे बरं का. ज्यांनी अभ्यास करत आहेत साहित्याचा त्यांनी पहिल्या सुरू प्रायोरिटी असली पाहिजे की पहिल्या सुरू आपला सगळा सिलेबस पूर्ण करणे. काही राहतंय तर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही, परंतु कुठं अडकत बसू नका की हे राहिलं ते राहिलं म्हणजे पुढचं करणार नाही. तसं करू नका. पूर्ण एकदा सिलेबस पूर्ण करा, कारण त्याच्यामुळे लिंक कनेक्शन होतं, बऱ्याच वेळा होतं तसं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीच्या मर्यादा स्पष्ट करा. हा कितीतरी वर्षानं प्रश्न आला आहे, समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा भाग. कारण आपण करतोच मुख्य समीक्षा पद्धतीचा अभ्यास करतो, है ना. कारण समीक्षेचे अनेक प्रकार आहेत, है ना. त्याच्या अनेक पद्धती आहेत. मग मुख्य केल्या जसं की स्त्रीवादी आहे, समाजशास्त्रीय आहे, शैली वैज्ञानिक आहे, ठीक आहे, मानसिक वगैरे तुम्ही त्या आहेच काही समीक्षा किंवा मुख्य केलं की त्याच येऊ शकतात. ही प्राधान्यता असते आणि ह्या आलेला पण भाग आहे. मर्यादा म्हटलेला आहे, मर्यादा मी तुम्ही सांगू शकता, है ना. इथं आता आहे ते लेक्चर नाही की याचं उत्तर बी लगेच सांगता येतं, परंतु तेवढा वेळ नाही आपल्याकडे, आहे ना. तुम्ही थोडंच पाहतात 3-3, 4-4 घंटे आणि अर्धा घंटा पाहत नाही. त्याच्यानंतर पुढचा पहा. चळवळींचा साहित्य निर्मितीवर कसा परिणाम होतो ते स्त्रीवादी साहित्याच्या आधारे स्पष्ट करा. ओके. कारण स्त्रीवादी साहित्य हे आलंच मुळातून चळवळीपासून, त्याच्यामुळे त्यांनी तसा प्रश्न विचारला. दरवर्षी स्त्रीवाद म्हणजे काय, स्त्रीवादी साहित्याचे स्वरूप सांगा, आहे ना, स्त्रीवादी समीक्षा वगैरे असा प्रश्न विचारला जातो. आता थोडासा वेगळा विचारला, परंतु काही वेगळं नाही आहे. कारण तर आपण 1980च्या आसपास आपल्या भारतामध्ये म्हणू शकता किंवा हा स्त्रीवादी भूमिकेचा भाग आहे, तो अगोदरच पाश्चात्य देशामध्ये म्हणू शकता तो आलेला आहे तिकडं, है ना. की काय म्हणतात, त्यांच्याकडे चळवळी होऊ लागल्या, हक्कामुळे सगळा हा स्त्रीवाद आला. भारतामध्ये यायला वेळ लागला, परंतु तो चळवळीच्या माध्यमातून हळूहळू पुढे आला. त्याच्यामुळे तोच प्रश्न आहे, कसा परिणाम झाला, स्त्रीवादी साहित्य आलं, है ना. आणि विशेषतः तुम्ही इतर पण आसपास चळवळी घडत होत्या, म्हणजे मग ते ग्रामीण असो, दलित असो किंवा आदिवासी असो, बऱ्याच गोष्टी होत होत्या त्याच्यामध्ये. मग स्त्रियांचे प्रश्न वगैरे त्याचा बी परिणाम झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये ट्रिक काय माहीत आहे का, तुम्हाला उदाहरणं माहीत असली पाहिजेत बस. स्त्रीवादी साहित्यामध्ये कोण काय लिखाण केले त्याचे काही 3-4 उदाहरण जरी असेल तर पुढच्याला पटतं की यांना अभ्यास आहे म्हणून. ओके. तर आता हा 5वा प्रश्न कसा होता, थोडासा डिफिकल्ट. अगोदरचा पहिला प्रश्न होता तो एकदम सोपा होता, हा थोडासा डिफिकल्ट आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर 6वा प्रश्न पहा. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. संत तुकारामची कविता म्हणजे सामाजिक दांभिकतेवर चालवलेले एक उत्तम शस्त्र आहे, या विधानाची साधक बाधक चर्चा करा. जेव्हा तुम्ही वारकरी
चा अभ्यास करताना त्याच्यामध्ये काही मुख्य कवी आहेत, म्हणजे मुख्य संत आहेत. ज्ञानेश्वर, तुकाराम, त्याच्यानंतर संत एकनाथ आणि तुम्ही म्हणू शकता की संत नामदेव यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. संत तुकारामावर अगोदर बी तुका झालेसे कळस असा प्रश्न विचारलेला आहे. किंवा ज्ञानदेव रचिला काहीतरी आहे पहा, तो भाग आहे काय आता आठवत नाही तो भाग, परंतु ज्ञानेश्वरावर पण भरपूर प्रश्न आहेत. परंतु तुम्ही म्हणू शकता हे 4 जे संत आहेत, 4 संत आहे ना, त्यांच्यावर मुख्यतः बऱ्याच वेळा विचारला जातो. आणि हे तुम्हाला असं पण माहीत असलं पाहिजे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, अभ्यास करताना पण करतो. परंतु ते एक सहज गोष्ट आहे की बाबा कसं सामाजिक दांभिकतेवर त्यांनी चालवलेले उत्तम शस्त्र आहे ना, तुकाराम यांच्या कविता आहे ना. तर ते त्यांची जी बोली आहे ना, ती असं लोकांशी मिळती जुळती नाही. मिळती म्हणजे जे लोक त्या काळामध्ये लोकांवर राज्य करायचे, मग ते पोथी पुराणवाले असतील, त्यांच्याशी मिळती जुळती नाही, त्यांच्या विरोधात बोलणारी कविता आहे त्यांच्यामध्ये आहे ना. तुम्ही कोण सांगता आम्हाला की आम्ही काय करावं, अशा प्रकारची भाषा तुम्ही आहे ना. म्हणजे वेदाचा तो अर्थ म्हशी ठाव, म्हणजे असे उदाहरणं तुमच्याकडे असले पाहिजे. तर त्याच्यामुळं तुम्हाला मग हे साधक बाधक सांगता येतं. शब्द आहेत पहा, साधक बाधक दोन्ही पण गोष्टी सांगायच्या. त्याच्यानंतर पुढचा आहे शैली वैज्ञानिक समीक्षा साहित्याचे योग्य मूल्यमापन करण्यास सक्षम आहे का. याच्या अगोदर वरी म्हटलं होतं पहा, आपण समीक्षेच्या पद्धती करत असताना शैली वैज्ञानिक हे करतो म्हणून. ठीक आहे, काय पहा, शैली वैज्ञानिक समीक्षा साहित्याचे योग्य मूल्यमापन करण्यास सक्षम आहे का. तर त्याचं उत्तर आहे पहा, पूर्णता नाही आहे. तुम्हाला उत्तर मी अगोदर सांगितलं, पूर्णता नाही आहे. कुठलीही एक पद्धत पूर्णता सक्षम नसते. ठीक आहे, तर ही साधार चिकित्सा करा. तुम्हाला सांगायचे की त्याच्या काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत, आणि ते सांगून मग स्पष्ट करायचे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रबोधन कालखंडातील मराठी नाट्यवाङ्मयाची कामगिरीची यथायोग्य मूल्यमापन करा. प्रबोधन कालखंडातील मराठी नाट्यवाङ्मयाचे कामगिरीचे यथायोग्य मूल्यमापन करा. हा प्रबोधन बऱ्याच वेळा त्यांनी चळवळी प्रबोधन वगैरे हा भाग विचारायला सुरुवात केलेली आहे है ना. आता काय लक्षात ठेवायचं इथून पुढे अभ्यास करताना, की त्यांनी थोडीशी चळवळी प्रबोधन कालखंडामध्ये काय काय सामाजिक सुधारणा झाल्या होत्या या गोष्टी करायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळं इथून पुढे येणाऱ्या मुलांनी त्याच्याकडे जरा लक्ष घ्यायचं की ह्याचा थोडासा आपला महागावा असला पाहिजे. तसं पण अभ्यास करताना बॅकग्राऊंडमध्ये काय चालतं हे आपण पाहायला हवंच, तसा हा प्रश्न आहे. ओके, तर हा थोडासा म्हणू शकता की तुम्हाला जर माहीत नसेल तर त्याला मराठी नाट्यवाङ्मयाशी जोडलेला आहे, तर बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम येतो. किंवा मी बऱ्याच वेळा साष्टांग नमस्कार शिकवताना सांगतो की साष्टांग नमस्कार हे नाटक किंवा आत्र्यांचे नाटक हे मराठी नाट्यसृष्टीमध्ये वेगळेपण का ठरते, तिथं मी तुम्हाला इतिहास पण सांगतो की का वेगळेपण ठरतं. तशाच प्रकारचा भाग आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की कुठलीही कविता, कथा, कादंबरी, नाटक येण्यामागं काहीतरी एक सामाजिक पार्श्वभूमी असते, त्याच्यामागं काही ना काही चाललेलं असतं, वेगळेपण जेव्हा आपण म्हणतो. ठीक, तर हे झालं 6वा प्रश्न. त्याच्यानंतर 7वा प्रश्न, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. शाहिरी कवितेची परंपरा विशद करून शाहीर राम जोशी यांच्या लावणी वाङ्मयाचे वैशिष्ट्य नमूद करा. ठीक आहे, आता जे काही शाहिरी कवितेचा जो भाग आहे तसं तुम्ही पैंजणमध्ये पाहता, सेक्शन बीमध्ये, सॉरी पेपर 2मध्ये सेक्शन बी चोपद्यामधलाच पैंजण ही कविता संग्रह माहीत आहे, त्याच्यामध्ये राम जोशी आपण करतो है ना. जे 6 शाहीर आहेत त्यांचा आपण मुख्यतः अभ्यास करतो, त्याच्यातलाच राम जोशी यांनी विचारला आहे. पेपर 2चा भाग पेपर 1ला होतो है ना. हे बऱ्याच वेळा मी सांगतो की पेपर 2चे जे कवी किंवा लेखक आहेत ते पेपर 1ला विचारले जातात, तसं इथं राम जोशींना विचारलेलं आहे. अवघड काहीच नाही आहे ना. पहिल्या सुरू शाहिरी कविता कशा कशा प्रकारची असते आणि राम जोशीचं महत्त्व थोडंसं अवघड जाऊ शकतं जर तुम्हाला राम जोशीबद्दल माहीत नसेल किंवा त्यांची 3-4 उदाहरणं माहीत नसतील तर. तसं माहीत असायला पाहिजेत. मी बरोबर म्हणतो की हे जे कवी आहेत किंवा शाहीर आहेत त्यांचे उदाहरण तुम्हाला माहीत असले पाहिजेत. ठीक, त्याच्यानंतर बखर वाङ्मय हे इतिहासाचे अधिकृत साधन ठरू शकते का. उत्तर आहे नाही. मी अगोदर सांगतोय तुम्हाला, उत्तर आहे त्याचं नाही आहे, कारण त्यांनी साधक बाधक चर्चा करा म्हटलेलं. कारण बखर हे इतिहास की कल्पित असा पण प्रश्न विचारला जातो. म्हणजे तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, साधन ठरू शकतं का, पूर्णता नाही आहे. काही गोष्टी इतिहासातल्या तुम्हाला समजू शकतात परंतु बाकीच्या गोष्टी समजू शकत नाही, तसं उत्तर तुमचं असलं पाहिजे. कन्क्लुजन किंवा तो भाग तुम्हाला कळला. त्याच्यानंतर पुढचा 5, साहित्य समीक्षेतील आस्वाद आकलन मूल्यमापन ही त्रिसूत्री स्पष्ट करा. किती सोपा प्रश्न आहे बरं. तुम्ही आपलं जे अनोखी लाईफ ॲप आहे ना त्याच्यामधून जाऊन तुम्ही तिथं डेमो लेक्चर आहे तिथं बी पाहू शकता की हे तुम्हाला ती सांगितलेलं आहे आस्वाद आकलन मूल्यमापन कशा प्रकारचं आहे. किंवा तुम्ही या आपल्या अनोखी लाईफच्या चॅनलवर जा, तिथं तुम्हाला समजतं की हे सगळं सांगितलेलंच आहे ऑलरेडी. ओके, तर हे सगळं सोपा भाग आहे पहा. हे 3 पायऱ्या आहेत, समीक्षेच्या 3 पायऱ्या आपण म्हणतो मुख्यतः, आस्वाद आकलन मूल्यमापन. आता मूल्यमापनला नवीन पायरी पण आलेली आहे त्याच्यामध्ये, कारण मूल्यमापन करणं ही योग्य अयोग्य असं बरंच ठरवलं जातं. परंतु ही 3 पायरी आहेत आणि याच्यावर बऱ्याच वेळा आस्वादावर प्रश्न आला आहे पहा. म्हणजे एखाद्या समीक्षेची फक्त त्याचा आस्वाद करणे, म्हणजे ही आस्वादक समीक्षा म्हणजे समीक्षाच नव्हे, अशा प्रकारचा बी प्रश्न आलेला आहे. तर हा पण सोपा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. साहित्य निर्मिती मागील विविध प्रेरणा स्पष्ट करा.
सोपा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? अवघड काय याच्यामध्ये? साहित्य निर्मिती कशामुळे होते? काय कारण आहे त्याच्यामागे? त्याच्यानंतर पुढे पहा, नवकवितेच्या पार्श्वभूमीवर बासी मर्ढेकरांच्या कवितेचे विश्लेषण करा. मी बऱ्याच वेळा शिकवतो की नवकविता, नवकथा, नवकादंबरी, ते खूप सोपं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठीतील पौराणिक कादंबरी लेखनाची वैशिष्ट्ये उदाहरण लिहा. है ना, पौराणिक कादंबरी याच्यामध्ये बरेच उदाहरणं तुम्हाला लक्षात आली पाहिजेत, त्याच्यामुळे उत्तर लिहिता येतं. कादंबरी म्हणजे काय, उदाहरणं आणि मग त्या वैशिष्ट्य वगैरे सांगता येतं. अवघड आहे का? बिलकुल पण अवघड नाही आहे ना. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा बी सेक्शन हा जरा सोपा आहे गेल्या वर्षीपेक्षा. ठीक आहे, बी सेक्शन हा सोपा आहे गेल्या वर्षीपेक्षा म्हणतो बरं का. ठीक. आता याच्यामध्ये जर अवघड काय आहे असं जर तुम्ही म्हटलं तर बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटू शकतं की थोडक्यात हा 7वा मधला ए है ना, राम जोशी हा आल्यामुळं मे बी वाटू शकतो, आणि 6व्यामधला हा सी. याच्या व्यतिरिक्त या 6, 7, 8मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आणि वरी जर तुम्ही पाहिलात तर हे चळवळीचा भाग 1 आणि जास्तीत जास्त मग तुम्ही म्हणू शकता की हे वरचा ए भाग. ठीक. हा म्हणजे थोडक्यात जर म्हटलात तर पेपर ए म्हणजे पेपर पहिला मराठी साहित्याचा कसा होता? एकदम सोपा होता का? नाही आहे. ठीक आहे. म्हणजे गेल्या वर्षी तर एकदम सोपा होता पेपर, त्याच्यात काही अवघड नव्हतं. परंतु तुम्ही म्हणू शकता का, असं म्हणू शकता का सर की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या पेपरमध्ये मार्क घेण्यासाठी तेवढी म्हणजे मुभा नव्हती का? तर तसं काहीच नाही आहे. जेवढे गेल्या वर्षी मार्क मिळू शकतात तेवढे यावर्षी बी मार्क तुम्हाला मिळू शकतात. फक्त तुम्हाला इथं चॉईस की कोणते प्रश्न निवडायचे, कारण तुम्हाला 8पैकी 5 सोडवायचे असतात, हे माहीत असेल तुम्हाला गणित. तर ती चॉईस इथं महत्त्वाची ठरते. ती जर चॉईस तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला जशास तसं म्हणजे गेल्या वर्षी जसा सोपा होता तसा या वर्षीचा सोपा जाऊ शकतो. परंतु चॉईस जर बिघडली तर सगळं समीकरण बिघडतं. ठीक. हे लक्षात असलं पाहिजे. थोडक्यात काय आहे की मला असं वाटत होतं की बऱ्याच वेळा की पेपर बी सेक्शन हा अवघड येतो. म्हणजे यावर्षी तसं नाही झालं, तेवढं अवघड काय बी सेक्शन नव्हतं. ठीक आहे. कारण बऱ्याच वेळा ते कथा, कादंबरी, नाटक आणि नावामध्येच गुंफे होतात, तर नव्हतं यावर्षी. ठीक आहे. तर मराठी साहित्याचा पेपर 1मधील आपण थोडक्यात जर विश्लेषण केलं आणि अभ्यास करण्याची जर पद्धत जर तुम्हाला जर बाजूला काढायची असेल तर तुम्ही काय करू शकता, जे टॉपिक आहेत ना सगळे पेपर 1मधले, सेक्शन ए असेल, सेक्शन बी असेल, त्याचं ॲनालिसिस करा. PYQचं ॲनालिसिस करा. त्याला तुम्ही पहा की काय रिपिटेशन आहे आणि काय काय वारंवार विचारलं जातं, त्याचा अभ्यास करा. वारंवार काय विचारलं जातं हे त्याचा अगोदर अभ्यास करा, है ना. तो अभ्यास करत असताना मग संकल्पना आपण समजून घ्या. पण तुम्ही डायरेक्टच पुस्तक वाचू नका. मिलिंद मालशेचं पुस्तक वाचलं आहे ना, मोठं लगेच पुस्तक वाचत बसलं, तसं करू नका. तसं ते जर गोष्टी करायच्या त्यांनी करायचे ज्यांना 2 वर्ष आणखी बाकी आहेत, किंवा मला आता 28-29ला पेपर द्यायचे त्यांनी करायचं. परंतु ज्याला आता पुढच्या वर्षी परीक्षा द्यायच्या 26ला, त्यांनी काय करायचं आहे की परीक्षेमध्ये विचारलं काय जातं, गेल्या 10-12 वर्षामध्ये काय विचारलेलं आहे ते बाजूला काढा, त्या थीम बाजूला काढा आणि त्याच्यावर वारंवार अभ्यास करा. तेवढं जरी केलात ना तुम्ही, खूप अभ्यास केलात असं बी होतं त्याचा अर्थ. कारण साहित्याचा जो पेपर आहे ना, पेपर 1 हा पूर्ण स्टॅटिक आहे, पेपर 2 पण स्टॅटिक आहे. जसं तुम्हाला म्हटलं होतं पेपर 2 पण सोपाच असतो, कारण त्याला दुसरा रेफरन्सच नाही आहे. जेवढे पुस्तक आहे तेवढंच भाग आहे. तसं पेपर 1ला थोडासा रेफरन्स घ्यावा लागतो. परंतु हा एकदा तुम्ही नोट्स काढलात ना, स्वतःच्या म्हणतोय बरं का मी, लक्षात ठेवा दुसऱ्याच्या नोट्सनं काम भागत नाही आहे. कारण याच्यामध्ये तुमची कलात्मकता लागते. कारण प्रश्न हा एकदम सोपा असतो परंतु तो 20 गुणासाठी आहे. मग करणार कसं, तुमची कलात्मकता कामाला येते आहे ना, तुमचे विचार कामाला येतात, तुमचं पेन तिथं चालला पाहिजे. त्याच्यामुळे कॉपी पेस्ट चालत नाही. ठीक आहे. हा एक विशेष आहे. सगळं सोपं आहे परंतु कॉपी पेस्ट चालत नाही. हे बी मुद्दा आहे त्याच्यामध्ये, कारण तिथं कमी वेळात जास्त लिहायचे असा मुद्दा आहे ना. तर तो बी भाग तुम्ही लक्षात ठेवा. तर PYQ त्याचं ॲनालिसिस, ते काय विचारलं जातं त्याच्यानुसार नोट्स काढायच्या आणि वारंवार सराव आणि वेळामध्ये उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हाला चेक करायला कोणी जर नसेल तर तुम्ही मला पाठवा, मी तुम्हाला चेक करून देत राहीन, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर थोडक्यात काय, मराठी साहित्याचा पेपर जसा येतो दरवर्षी त्याच मूडवर आहे. असा काही त्यांचा वेगळा मूड बदलला नाही. थोडीशी शब्दशैलीचा फेरफार आहे पेपर 2मध्ये. पेपर 1मध्ये काहीच नाही. थोडंसं जसं आतरंगीपणा असतो, कधी 1-2 प्रश्न वेगळे विचारले जातात तसं आहे. 90% प्रश्न तेच आहेत जे दरवर्षी विचारले जातात. 10% तुम्ही म्हणू शकता की इकडचा तिकडचा भाग आहे, तो आपण त्याच्यावर फोकस करू नका की जे 10% आहे तुम्ही त्यावर फोकस करा, जे 90% वारंवार विचारलं जातं, त्याच्यामुळे तुम्हाला गुण अधिक मिळतात. यस, समजलं असेल आता. बाकीच्या इथं भाषा बोलण्यात इतर काही सांगण्यामध्ये काय अर्थ आहे का, काहीच नाही. तो म्हणसाल सर व्यर्थ बडबड आहे. तसं होतं बऱ्याच वेळा. ओके. तर हा एक साधा सिंपल सोपा पेपर आहे. ठीक आहे. वाटलंच तर तुम्ही ज्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे त्यांनी पेपर लिहून काढा. ठीक आहे. चेक करून द्यायला मी आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही.
आणि काही अडचण असेल तर अनोखी लाईफ आहे, मी आहे तुमच्या संग आहे ना. साहित्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही कधीच असं म्हणू नका की तुम्हाला कोणी मदत नाही करणार आहे ना. पैशानंच मदत करावी असं नसतं मित्रांनो, पेडच मदत असं नसतं. तुम्हाला कुठल्याही कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर फोन करा. मला कसं कळणार तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते? ठीक आहे. मी फक्त काही पैशासाठीच काम करतो असं थोडी गोष्ट आहे का ते? नाही ना. मला साहित्य आवडतं आहे ना. मी महाराष्ट्रात राहतो, मराठी भाषा आवडते, साहित्य आवडतं, शिकवायला आवडतं, म्हणून मी सांगतो आहे तुम्हाला. काही बी मराठीतील किंवा महाराष्ट्रातील जे काही साहित्य निवडणार आहेत किंवा मराठी भाषा निवडणार आहेत त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर मी आहे. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आणि मी सांगतो आहे ना की हा खूप सोपा आहे म्हणून, तर सोपाच आहे. ठीक, ओके. तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.